शिर्डीच्या विकासासाठी साई संस्थानवर विश्वस्त मंडळ आवश्यक असून ते येत्या 3 महिन्यात येण्यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न करू असे सांगत शिर्डीमध्ये कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांचा बंदोबस्त करून शिर्डी पूर्णपणे गुन्हेगारीमुक्त करणारच असे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलताना सांगितले. साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या एका कार्यक्रमासाठी ते शिर्डीत आले असता माध्यमांशी बोलत होते. नगरपालिका, महानगरपालिका त्याचप्रमाणे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीही महायुती जिंकणारच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीचं आता हे सगळ्या निवडणूक प्रक्रिया पार संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय आता बऱ्यापैकी या सगळ्या प्रक्रियेतून फ्री झाले, तर मी आमचे सर्व शिर्डीचे प्रमुख लोक, नगराध्यक्ष असतील, नगराध्यक्ष हे पदसिद्ध अधिकार आहे त्याला विश्वस्त होण्याचा, तो त्याच्याकडून हिरावला जात आहे. शिर्डीमध्ये आज विकासाला अत्यंत गरजेच्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, ते होत नाही आहे. आणि आता वेळ आलेली आहे की यापूर्वी देखील आम्ही विनंती केली होती, पण निवडणूक प्रक्रिया, लोकसभा, मग विधानसभा, मग आता ह्या सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत. जनतेने पूर्ण मॅन्डेट हे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिर्डीला माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतो मिळालेला आहे. तर शिर्डीचा विकास जर करायचा असेल, विश्वस्त मंडळ येणं अत्यंत आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाची अडचण पण सुटलेली आहे. मला असं वाटतं की आता पूर्ण ताकदीने आम्ही त्याच्या मागे जाऊ, विनंती करू. 3 महिन्यामध्ये साधारण माझा प्रयत्न आहे, मिनिमम 3 मॅक्स 6 असं ग्राह्य धरून 3 महिन्यातच आपण एक विश्वस्त मंडळ परत आलो. विधानसभेपासून आपण गुन्हेगार मुक्त शिर्डी किंवा राहता करण्यासाठी कंबर कसली मात्र अधूनमधून अशी डोकेवर काढून कोणती शक्ती त्यांना पाठवली नाही. शक्ती म्हणजे त्याला माज ज्याला म्हणतो काही लोकांना आलेला आहे गुन्हेगार प्रवृत्तीच्या, आणि तो माज उतरवण्याचं काम करावं लागेल. जर गुन्हेगाराची एवढी मजल जात असेल की काही गुन्हेगार सुटल्यावर पुढं काही लोक त्याची फटाकडे वाजवत असतील, हे सगळ्या गोष्टी आम्ही नोंदी केलेल्या आहेत. तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सकारात्मक परत तिकडे चित्र दाखवतो. कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांचा बंदोबस्त करायचा निर्णय आम्ही अगोदरही घेतलेला आहे. शिर्डी बऱ्यापैकी घाण आम्ही साफ केली. आता बॉडी आल्यामुळं नगरसेवक मला अजून ताकद मिळालेली आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून खाली आता मी दिलेले आदेशवर काम करणारे लोक आता जनतेने निवडून दिलेले आहेत. आता अधिक बळकट आमचा जो विश्वास आहे शिर्डी साफ करायचा तो झालेला आहे. जनतेला आपण म्हटलं होतं की मला बघून किंवा साहेबांना बघून तुम्ही मतदान करा. जनतेने आता पूर्ण कौल दिलेला आहे. नगरसेवक फ्लेक्स बोर्डवर दिसत आहे. नाही, शेवटी प्रत्येकाला निवडून येण्यासाठी त्याचे कष्ट असतातच. एक बेस असतो नेतृत्वाचा, वातावरण असतं नेतृत्वाचं. साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीच्या जनतेने हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी आणि महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना निवडून देण्याबाबत. त्यामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले याच्यामध्ये त्यांच्या कौशल्य होतं, त्यांचेही लोकांचे प्रयत्न होते. तर आता मी त्यांना 1 महिनाभर दिला. सगळे जे निवडून आले त्याचा आनंद साजरा करणे असेल, सत्कार घेणं असेल, मुलं आहेत सगळे शेवटी, आणि तो आनंदाला त्यांनी घेतलेला आहे. आता सगळ्यांना कामाला लावायची वेळ आली, ती कामाला मी लावतो. अहिल्यानगरला महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा नारा अगदी प्रबळ ठरलेला आहे. इम्तियाज जलील म्हणतात की मुंब्रा नाही तर पूर्ण राज्य हिरवं करेल. ती आता इम्तियाज जलील या गोष्टीला मला माहीत नाही कोणत्या उद्देशाने बोलले. मी अजूनही सांगतो सगळ्यांना की विकासाला पाहून मतदान करा. जो निर्णय मुस्लिम समाजाने शिर्डीमध्ये घेतला, जो निर्णय मुस्लिम समाजाने राहत्यामध्ये घेतला, तसा निर्णय जर प्रत्येकाने घेतला आणि माणसाकडं पाहून जर मतदान टाकायला सुरुवात झाली तर हे सामाजिक तेढ, हे हेवे दावे हे बंद होऊन जातील. मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबईमध्ये निवडून आलेले जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांनी मुस्लिम समाजालाच पराभूत करून ते निवडून आले. तिथं काय कोणी हिंदू उभा नव्हता, आणि त्यामुळे एक बाजू दुर्दैवाने सोशल मीडियावर दाखवली जाते. याच्यावर आक्षेपार्ह वाक्य आहे का नाही हे बोलण्या इतपत मी मोठा नाही. त्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि भरपूर नेते आता याच्यावर बोललेले आहेत. आता मला असं वाटतं की त्यांचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, माझी वेगळी आहे. मी विकासाला महत्त्व देतो. या सगळ्या गोष्टी, या भाषणांना काही माझ्या दृष्टिकोनातून महत्त्व नाही. हिंदू म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भगवा हा कोणीही संपू शकत नाही.
भगवा हे आमच्या रक्तात आहे आणि त्यामुळं वारंवार कोणी जरी म्हटलं आणि आपण त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेने जर मॅन्डेट दिला आहे ना तर विकास करा. हे सगळं आता तमाशे बंद झाले पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक नगर परिषदेमध्ये आपल्याला बहुमत मिळालेलं आहे. अनेक ठिकाणी शिर्डीसारखं MSF जवान असावेत अशी मागणी होते. मात्र शिर्डीमध्येच टार्गेट केलं जाते असं वाटतं MSF जवान खास करून. नाही, MSF जवान हे काळाची गरज आहे. शिर्डीमध्ये तो सक्सेसफुल प्रोजेक्ट राहिलेला आहे. राहत्यामध्ये आम्ही पहिला ठराव जो नगरपंचायतीचा घेतला तो घेतला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मी आमदारांशी बोललेलो नाही त्यामुळे मी आता त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण माझा प्रयत्न आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये देखील 3 ते 4 तुकड्या शिर्डीच्या प्रकल्पाच्या आधारावर MSFच्या राबवल्या जाव्यात. अत्यंत उत्कृष्ट प्रयोग हा शिर्डीमध्ये झाला. त्याचं आचरण हे सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण की नफा फंडात पैसे खरं तर उपलब्ध नसतात, बऱ्याचशा थकबाकी असतात, कोणी भरतही नाही. तर पैशाचा समतोल घेत आम्ही पुढे जाणार आहोत. शिर्डी सक्सेसफुल झालं, राहता आम्ही सक्सेसफुल करणार आहोत. मग अहिल्यानगर महानगरपालिका आणि हे सगळे पायलट प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर लोक त्याला स्वीकारायला सुरू करतील असं माझं मत आहे. दादा, तुम्ही म्हणालेत की 3 अपक्ष उमेदवारांनी नामदार विखे पाटलांच्या विकास कामांना स्वीकारले, तर काय त्यांनी प्रवेश केला भाजपमध्ये? नाही, त्यांनी प्रवेश केलेला नाही. त्यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं नेतृत्व मान्य केलं. कारण की नगरसेवक म्हणून जर त्यांना त्यांच्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर त्यांना ही गोष्ट ज्ञात आहे की आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली जर काम केलं तरच आमच्या भागाचा विकास होऊ शकतो. आणि त्यांची ती भूमिका मिळालं महायुतीला, तर जिल्हा परिषदमध्ये देखील तसंच प्रेम ही जनता दाखवेल असा मला विश्वास आहे. दादा, खासदार म्हणून किंग होण्यापेक्षा आता किंग मेकर होणं चांगलं वाटत नाही? हेच मला व्हायचं. मला कुठलंही पद नको. मी माझ्या कार्यकर्त्यांना मोठा करण्यामध्ये विश्वास ठेवतो. आज एक सुजय विखे खासदार होण्यापेक्षा अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये 25 लोक भाजपचे नगरसेवक उत्तर भविष्य मी करू शकतो, याचा मला जास्त आनंद आहे. त्यामुळं कार्यकर्ता मोठा झाला तर नेता मोठा होतो. तर कार्यकर्ते मोठे करत जाऊ. जेव्हा परमेश्वराने बाबांनी संधी दिली, माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं काहीतरी चांगलं मिळेल त्याची वाट पाहत राहायची. ओके, थँक्यू.